चिन्ह देऊन स्वागत करावं. जरा जोरदार टाळ्या वाजून आपण डॉक्टर बागुल यांचं स्वागत करावं. प्रायमाचं कॅलेंडर त्यांना आमची एक आठवण म्हणून देण्यात आलेलं आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. मी जितेंद्र अग्रवाल चीफ इंजीनियर NISM इनसे निवेदन करता हूँ, हमारा स्वागत आप स्वीकारें. युवराज म्हशीळकर, डॉक्टर युवराज म्हशीळकर यांना विनंती आहे की त्यांनी जितेंद्र अग्रवाल यांचं स्वागत करावं. अग्रवाल जी आप आए, बाहर आई, तुम्ही आलात, खरंच आम्हाला आनंद झाला. तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नितीन टिके यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. डॉक्टर अमित चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. नितीन टिके साहेब NISM. बागुल सरांच्याच बाजूला बसलेत बघा, कारण बागुल सरांनी त्यांना जीवनदान दिलेलं आहे आणि आज अगदी हसतायत ते. वाटतही नाही आम्हाला की तुम्ही आजारी होते, तुम्हाला एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली असं वाटतही नाही. तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर प्रसाद रोकडे यांना विनंती आहे त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मॅच चालू करा. प्रसाद रोकडे सरांना विनंती आहे. कोचेरिया सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तालुका हेल्थ ऑफिसर खालापूर यांचं कुचेरिया सर स्वागत करतील. पहिला चेंडू पडतोय. मैदानावर क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे ती फ्रेंडशिप 11 ठाणे आणि पहिला चेंडू तटवलाय सरळ पुणेकरांनी, जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. या चेंडूवर धावा येतील, 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मॅच कडे वळतोय, मात्र समालोचनासाठी येतील ते ओझा सर. टॉस जीता है ओझा सर फ्रेंडशिप 11 ठाणे ने और नीमा PCMC धनश्री 11 पुणे बैटिंग कर रही है. और ये स्क्वायर लेग के पास गेंद गई थी, रन लेने का यहाँ पर कोई मौका नहीं था. गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय NISM, जय प्राइमा. दोस्तों मैं लोकेंद्र ओझा इस बहुत ही भव्य दिव्य खूबसूरत मैदान पर महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग में तहे दिल से इस्तकबाल करता हूं, अभिनंदन करता हूं और सादर नमन करता हूं. पहली गेंद उड़ा दिया है, देखना गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ जाते हुए और उसी के साथ दन दन दना था चौका और अब है खुशी का मौका. ओवर टू डीजे. थैंक यू डीजे जी, थैंक यू वेरी मच. और दोस्तों यहाँ पर पहला चौका आता हुआ और एक इनिंग 40 मिनट्स में समाप्त करनी है सर. हमारे अंपायर्स और सभी प्लेयर्स से निवेदन की जो फील्डिंग कर रहे हैं 40 मिनट्स में एक इनिंग समाप्त करनी है. और बहरहाल यहाँ पर पुणे की टीम काफ़ी बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी करती हुई. और ये रिवर्स स्वीप मारने का प्रयास था लेकिन कामयाब नहीं हो पाए. और यहाँ पर अपने हाथ खोलने का पूरा प्रयास करते हुए पूना की टीम टॉस जीता, फ्रेंड्स 11 थाने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया. और दोस्तों जैसा कहते हैं ना कि आसमान की ऊंचाइयों पर हर किसी का घोंसला नहीं होता. एक बार फिर से गेंद हवा में है और स्क्वायर लेग अंपायर के पास जाते हुए उस गेंद को कलेक्ट किया और एक रन दौड़कर पूरा करते हुए. मंजिलें उनको नहीं मिलती जिनके सपने बड़े होते हैं, मंजिलें उनको नहीं मिलती जिनके सपने बड़े होते हैं, ये उन्हीं को मिलती है जो उस मंजिल को पाने की जिद पर अड़े होते हैं. तो उसी जिद को लेकर, उसी जोश जज्बे जुनून को लेकर यहाँ पर 12 टीमें स्टेट लेवल के टूर्नामेंट में
पार्टिसिपेट करते हुए, और अच्छी लेंथ की ये गेंद थी, उसको दिशा भर देना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और डॉट गेंद आती हुई। इसी के साथ ये ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ पहला ओवर। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 7, एक ओवर 7 रन। वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। ओवर टू डीजे। आदिदेवम नमस्तुभ्यम प्रसीद मम भास्कर दिवाकरम नमस्तुभ्यम प्रभाकरन नमस्तुते। सूर्य आदि देवता आसमान से अपनी सुनहरी किरणें मैदान पर भेजते हुए, और मैदान पर जो बारिश की बूंदे, ओस की बूंदे थी, वो धीरे धीरे यहाँ से गायब होती हुई, और सूरज भगवान आगाज करते हुए कि मेरा दिन की शुरुआत होने वाली है। और अगले गेंदबाज तैयार हैं। डॉक्टर हरीश गेंदबाजी की कमान संभालेंगे दूसरा महत्वपूर्ण ओवर लेकर। और गेंद को घुमा दिया, वहां पे बेहतरीन फील्डिंग देखने को मिली, और इसी के साथ यहां पर 1 रन मुकम्मल करते हुए कमाल की फील्डिंग। यहां पर दाद देनी होगी। 1 टप्पा, काफी तेजी के साथ गेंद आई थी और उस गेंद को लपका 1 टप्पा और 1 रन यहां पर हासिल करते हुए अपनी टीम के लिए स्कोर पहुंचता हुआ 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। और धीरे धीरे आप देखेंगे यहां पर बारिश की जो ओस की जो बूंदें थी धीरे धीरे गायब होती हुई, रोशनी मैदान पर बिखेरती हुई, और बहुत ही खूबसूरत सा ये मैदान, और उसके अलावा ये बहुत ही खूबसूरत सा क्रिकेट टूर्नामेंट महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग MHDPL 23 ऑर्गेनाइजर प्राइमा रसायनी रायगढ़, उनके माध्यम से ये बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट का आगाज होता हुआ पहला दिन। खूबसूरत मैदान, खूबसूरत स्टेडियम और बहुत ही अच्छे डॉक्टर्स के साथ ये मैच यहाँ पर खेला जाता हुआ। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए हमारी थाने की टीम, थाने डॉक्टर्स की टीम, अगली गेंद, और ये हल्के हाथों से खेल लिया। उछाल वाली ये गेंद थी, शॉर्ट कवर की तरफ गेंद गई और दौड़कर 1 रन पूरा करते हुए, एक रनों के साथ अपनी पारी को सजाने का प्रयास करते हुए, संवारने का प्रयास करते हुए, ताकि एक अच्छा स्कोर जो है खड़ा कर सके। और हमने इंटरव्यू में सुना था कि जो कप्तान थे डॉक्टर साहब, वो बोल रहे थे कि बल्लेबाजी टीम के कि हमें 88 रन बनाने हैं, तो उसी के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए रिवर्स से मारने का प्रयास था। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना वाला ये शॉट था। यहाँ पर अच्छी गेंदबाजी, दाद देनी होगी डॉक्टर साहब की, कमाल की गेंदबाजी उन्होंने अभी तक इस ओवर में की है। सिर्फ एक रन, टोटल 2 रन अभी तक उन्होंने दिए हैं, और पावर प्ले में ये कसी हुई गेंदबाजी यहाँ पर करते हुए, कमाल की गेंदबाजी। और अगर हम फील्डिंग की बात करें तो 2 फील्डर जो सीमा रेखा के, कंटिन्यू 4 ओवर वो बजे से बाद में कंटिन्यू 4 ओवर, और गेंद को उड़ा the volleyball music will also full. Over to DJ. थैंक यू डीजे भाई, कमाल का शॉट था। 6 रन अर्जित करते हुए अपनी टीम के लिए एक बार फिर से यहां पर एक मौका बन सकता था। डीप मिड विकेट की तरफ गेंद गई, 1 रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर कमाल की बल्लेबाजी करते हुए। जो आसमानी छक्का लगाया था, उस छक्के के बाद निश्चित रूप से उनका आत्मविश्वास जो होगा काफी बढ़ गया होगा, और जिस तरह उनके कप्तान साहब ने बताया था कि 88 रन बनाने हैं, ऐसा उन्होंने मन में रखा है, तो उसी हिसाब से कमाल की बल्लेबाजी। 16 रन, क्या छक्का, पट्टे पे गेंद आई और गेंद पटक दिया 6 रनों के लिए।
और ये कट कर दिया गेंद को, गेंद जाते हुए शॉर्ट थर्ड मैन की तरफ और दौड़कर एक रन मुकम्मल करते हुए। और दोस्तों यही खासियत होती है अच्छे खिलाड़ियों की, जब भी अच्छी रन बनते हैं उसके बाद स्ट्राइक को रोटेट करते हैं। इसी के साथ 2 ओवर समाप्त, 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 17 और यहां पे नहीं है कोई भी खतरा, बिना किसी विकेट के नुकसान पर 17 रन। वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। थैंक यू वेरी मच डीजे जी। और हमारे बीच यहाँ पर अंपायरिंग की भूमिका निभाते हुए श्री चंद्रकांत मात्रे जी और श्री एजाज महरूफ जी। और इनके साथ मेरा 13 वर्षों का नाता है। जब हम पहली बार उत्तराखंड प्रीमियर लीग में मिले थे और तब से लगातार मिल ही रहे हैं। और एमसीए पैनल के ये दोनों अंपायर कमाल की अंपायरिंग के लिए प्रसिद्ध हैं पूरे मुंबई में, और ज़्यादातर लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट में ये अंपायरिंग करते हैं। और यहाँ पर भी एक बहुत ही खूबसूरत सा टूर्नामेंट होता हुआ। और इसी के साथ ही ये गेंद जाती हुई पॉइंट बाउंड्री की तरफ और महाराष्ट्र के सुप्रसिद्ध कमेंटेटर आदरणीय काका म्हात्रे जी अलीबाग से यहाँ पर आए हैं। सर आपका स्वागत है, आपको नंदन करता हूँ, अभिनंदन करता हूँ, चरण वंदन करता हूँ। काफ़ी पूजनीय है, काफ़ी नाम है इनका, और ऐसे भगवान रूपी हमारे काका म्हात्रे जी, उनका यहाँ पर स्वागत है, आगमन है। और गेंद को उड़ा दिया फील्डर उसके नीचे, और इसी के साथ एक कैच ड्रॉप होता हुआ 1 रन दौड़कर पूरा किया। दूसरे रन के लिए भी मुकम्मल करते हुए दोनों बैटर, अच्छा प्रयास था, इस प्रयास की दाद देनी होगी। प्रयास अच्छा था और 2 रन अर्जित करते हुए अपनी टीम के लिए कैचेस विन द मैचेस। अब देखते हैं ये कितना भारी पड़ेगा। बहरहाल 2 रन दौड़कर मुकम्मल करते हुए दोनों बैटर। महेश देशमुख और ये गेंद को घुमा दिया, गेंद जाती हुई डीड मिड विकेट बाउंड्री की तरफ, और यहां पर मिस फील्ड हुई और गेंद सीमा रेखा पार पार पार। अब हो जी म्यूजिक की बहार। ओवर टू डीजे। और इसी के साथ आंकड़ा पहुंचता हुआ 24 रन। यह मिस फील्ड हुई थी और मिस फील्ड के साथ में यहां पर फील्डिंग भी चेंज करते हुए 2 फील्डर अगर हम देखें सीमा रेखा के नजदीक डीप मिड विकेट और लॉन्ग वाइडिस लॉन्ग ऑन, ये दोनों फील्डर तैनात हैं यहां पर थाने टीम के लिए किसी भी गेंद को रोकने के लिए। एक बार फिर छोटी गेंद थी, घुमाकर मारना चाहते थे, बल्ला पहले घुमा बैठे, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी वाला ये शॉट था। डॉट गेंद आती हुई अच्छी वापसी यहाँ पर गेंदबाजी के माध्यम से होते हुए 24 रन अभी भी स्कोर बोर्ड पर हैं। हमारे स्कोरर हैं काफी अनुभवी, हमारे स्कोरर रोहित जी। रिवर्स स्वीप मारने का प्रयास और यहाँ पर डॉट गेंदें आते हुई। और रोहित जी अगर हम बात करें तो प्रयास यहाँ पे 3 या 4 गेंदों पर रिवर्स स्वीप का हुआ है और तीनों गेंदें जो है डॉट हुई हैं। लेकिन बल्लेबाजी में भी क्षमता है, बैटर में भी, तो कहीं ना कहीं उनको अपने शॉट्स पर भरोसा है। लेकिन अभी जो है यहाँ पर कामयाब नहीं होते हुए और गेंद घुमा दिया है। गेंद को फील्डर ने कलेक्ट किया यहां पर और 1 रन मुकम्मल किया। दूसरा रन काफी तेजी के साथ दौड़कर हासिल करते हुए लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ यह गेंद गई थी और इसे भी 2 रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर। होने वाला है बड़ा मैटर क्योंकि बेहतरीन टीमें फ्रेंड्स 11 थाने और नीमा PCMC धनश्री 11। टोटल स्कोर 26। 3 ओवर 26। वक्त है ब्रेक का, वक्त है म्यूजिक का। ओवर टू डीजे।
थैंक यू डीजे भाई, थैंक यू वेरी मच। और यहाँ पर नीमा पीसीएमसी धनश्री 11 उनकी टीम 3 ओवर के बाद अच्छी बल्लेबाजी करते हुए 26 और एक अच्छे स्कोर की तरफ बढ़ती हुई, और सामने गेंदबाज आए हैं प्रवीण फ्रेंड्स 11 थाने उनकी टीम के लिए। डॉक्टर प्रवीण डोंगरे जी यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आए तीसरा चौथा और महत्वपूर्ण ओवर लेकर। और ये जो बीच के ओवर होते हैं ना, खेल थोड़ा स्लो हो जाता है, लेकिन यहाँ पर अगर दोनों बैटर की बात करें तो अब उनको अपने हाथ खोलने होंगे, क्योंकि इसके बाद जो है 8-8 ओवर के ये मुकाबले हैं। फुल टॉस गेंद थी, मौका था, और यहाँ पर गेंद जाती हुई मिड ऑन की जानिब और दौड़कर 1 रन पूरा करते। फुल टॉस गेंद थी और उस गेंद का फायदा उठाने में कामयाब नहीं हुए बैटर, और डॉक्टर प्रवीण उनकी पहली गेंद पर 1 रन यहाँ पर आता हुआ। दोस्तों आप सभी लोगों का एक बार फिर से स्वागत है महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग MHDPL 23 में। एक बार फिर से ये धीमी गेंद थी, गति में परिवर्तन था, और उस परिवर्तन का फायदा यहाँ पर होता हुआ मारना चाहते थे, लेकिन समझ नहीं पाए। जब तक वो गेंद को डॉक्टर साहब समझ पाते, गेंद विकेट कीपर के हाथों में पहुंच चुकी थी। डॉट गेंद यहाँ पर आते हुए और कान मंत्रणा करते हुए दोनों बैटर 27 स्कोर। अभी भी चौथा ओवर चलता हुआ, और ये घुमाकर मारना चाहते थे, और ये डॉट गेंद यहाँ पर आती हुई अच्छी गेंदबाजी डॉक्टर प्रवीण की अगर हम बात करें तो ये चौथा ओवर है। इसके बाद जो है साइड चेंज हो जाएगी, है ना, हमारे विकेट कीपर डॉक्टर साहब उस साइड चले जाएंगे और यहाँ से गेंदबाजी होगी। तो 4-4 ओवर के बाद जो होगा फील्डिंग में परिवर्तन होगा, और उसी परिवर्तन के लिए चौथा ओवर यहाँ पर डॉक्टर प्रवीण रिवर्स चुप मारने का प्रयास था। एक बार फिर से यहाँ पर एक मौका बन सकता था नॉन स्ट्राइकर एंड पर, लेकिन कोई जोखिम नहीं लेना चाहते थे रोहित जी, क्योंकि लेग बाई का ऐलान करते हुए हमारे अंपायर अपने पैरों को आसमान की तरफ ले जाते हुए ये अच्छा यहाँ पर विकेट कीपर साहब ने अच्छी यहाँ पर दिमाग लगाया, क्योंकि अगर थ्रो करते या कोई कलेक्ट नहीं होता तो 1 और रन वहाँ पर अर्जित हो सकता था। अच्छी अंडरस्टैंडिंग के साथ यहाँ पर क्रिकेट खेलते हुए दोनों बैटर काका मात्रे जी उनका यहाँ पर आगमन हो चुका है। अब पहली बार मुझे उनके दर्शन हो रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है उनके साथ ये शेयर करने पर। और गेंद को उड़ा दिया है, और गेंद अगर हम बात करें तो यहां पर मिस फील्ड होते हुए बाउंड्री की तरफ भागते हुए 2 फील्डर रेस लगाते हुए गेंद के साथ गेंद को कलेक्ट कर लिया और थ्रो करते हुए 2 रन अर्जित करते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ ये गेंद गई थी। 2 और रनों का इजाफा होता हुआ टोटल स्कोर में, इसी के साथ स्कोर पहुंचता हुआ 30 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। और रोहित जी अगर हम बात करें तो जिस तरह से प्रेडिक्ट किया था बैटर टीम के कप्तान ने, उसी दिशा में, अरे वाह सर यहाँ पे बैठे हैं, आपने सर जो प्रेडिक्ट किया था उसी दिशा में अग्रसर होते हुए आपकी टीम, है ना जी। तो अगली गेंद डॉक्टर प्रवीण गेंद उड़ा दिया हवा में, फील्डर उसके नीचे, और इसी के साथ पहले विकेट का पतन। बैटर चले वतन पवेलियन की ओर। वक्त है खुशी का, वक्त है ब्रेक का। ओवर टू डीजे। पहला विकेट हासिल करने में सफलता पाते हुए फ्रेंड्स 11 की टीम अगेंस्ट नीमा पीसीएमसी धनश्री 11 पुणे की, ये हमारे डॉक्टर्स लोगों की टीम है और काफ़ी दूर से वो यहाँ पर आए हैं। मेरे ससुराल की टीम है ये, और यहाँ पर अच्छा खेलती हुई टोटल 30 रन 1 विकेट पर। और डॉक्टर साहब तुम्ही जे म्हटले होते 88 रन आणि आता 1 विकेट तुमचं पडलं आहे आणि 30 रन, अभी 50% की इनिंग बाकी है, तो क्या लग रहा है आपको सर? हेलो,
हां, सुरुवातीला सावध पवित्रा घेऊन खेळले डॉक्टर हितेश सर. त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला असलेले पराग भोळे सरांनी जरा स्ट्राईकमध्ये रन इथे मिळवण्याचा प्रयत्न केला. आता त्याच तोलामोलाचे डॉक्टर यशवंत स्ट्राईकवर आहेत. नक्कीच ह्या 4 ओव्हर नक्कीच गेम चेंजर होऊ शकतात. आणि जे मी प्रेडिक्शन केलेलं आहे अजूनही मी त्याच्यावर स्टकच आहे. आणि पाहूया पुढच्या 4 ओव्हरमध्ये नक्कीच ते तिथपर्यंत पोहोचतील. आम्हाला विश्वासच नाही तर आत्मविश्वास आहे. विश यू ऑल द बेस्ट सर. और यहाँ पर 4 ओव्हर झाला ना. हम बात करें तो 4 ओवर समाप्त हो चुके हैं. 4 ओवर के बाद टोटल स्कोर रोहित जी 30. 4 ओवर के बाद 30 रन और अगली 4 ओवर अभी भी बाकी हैं. और गेंदबाज डॉक्टर समीर गेंदबाजी की कमान संभालेंगे. और ये अगले 4 ओवर जिस तरह से हमारे पुणे के कप्तान साहब ने बात की है उस हिसाब से लग रहा है कि यहाँ पर कुछ धमाकेदार होने वाले हैं. लेकिन आपको बता दूं फ्रेंड्स 11 थाने की टीम भी कोई कम नहीं है. अच्छे उनके पास गेंदबाज हैं, अच्छी फील्डिंग यूनिट है. और यहाँ पर फील्डिंग आप देखेंगे तो पूरी बिखरा दी गई है. और फील्डिंग अगर हम बात करें तो लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, लॉन्ग लेग, ये फील्डिंग लेग साइड की तरफ है. और उसके बाद एक्स्ट्रा कवर की तरफ एक डीप एक्स्ट्रा कवर, वहाँ पर ये 4 फील्डर्स सीमा रेखा के पार हैं. और उसके साथ साथ वाइडिस, लॉन्ग ऑफ, ये 5 फील्डर्स सीमा रेखा के नज़दीक. और गेंद जाते हुए मिड ऑफ की तरफ दौड़कर 1 रन मुकम्मल करते हुए. और यहाँ पर उपस्थित हमारे सभी डॉक्टर साहब, हमारे सभी मेहमानों से निवेदन है कि जिन लोगों ने भी ब्रेकफास्ट नहीं किया है तो प्लीज़ आप लोग ये कूपन कलेक्ट करके वहाँ पर बहुत ही स्वादिष्ट ब्रेकफास्ट का आनंद ले सकते हैं. बहरहाल यहाँ पर गेंदबाजी की कमान संभाले हुए हैं गेंदबाज समीर. 31 रन 1 विकेट के नुकसान पर. और ये अच्छा, बहुत ही खूबसूरत दर्शनीय ड्राइव था ये, लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ गई. लेकिन अगर ये लेदर बॉल होता तो काफ़ी तेज़ी के साथ चौका जा सकता था. काफ़ी कॉपी बुक स्टाइल वाला ये शॉट था, बेहतरीन शॉट. और जब भी काका जी जब भी ऐसे शॉट बल्लेबाज के उसमें आते हैं, भले रन बने ना बने लेकिन आत्मविश्वास जरूर बनता है. और ये इनसाइड एज लगा विकेट कीपर के पास से जाते हुए. और कमाल की गेंदबाजी यहाँ पर समीर की, डॉक्टर समीर की कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई. चौथा ओवर काफ़ी किफ़ायती ओवर है. और सर जैसे रेगिस्तान में लोग पानी के लिए तरसते हैं, यहाँ पर दोनों बैटर रनों के लिए तरसते हुए. अच्छी गेंदबाजी यहाँ पर होते हुए हमारी ठाणे डॉक्टर साहब की टीम. टोटल 31, 1 विकेट के नुकसान पर आगे बढ़े. और गेंद को मार दिया. गेंद जाती हुई डीप पॉइंट की तरफ दौड़कर 1 रन पूरा करते हुए, 1 और रन यहाँ पर हासिल करते हुए. और ये सुबह सुबह रोहित जी जैसे ओस का भी यहाँ पर हो सकता है कि बेनिफिट भी यहाँ पर मिलता हुआ. गेंद स्लो आती है और मैदान पे अगर हम देखें तो उस स्पीड से नहीं जाती है. इसीलिए कोई भी कप्तान चाहे इंटरनेशनल मैचेस हो, ओस वाली जगह पे पहले बॉलिंग करने का ही निर्णय करते हैं. बहरहाल यहाँ पर समीर, डॉक्टर समीर के कमाल की गेंदबाजी. और ये बहुत अच्छी गेंद थी, काफी तेजी के साथ ये गेंद आई थी. और अपील कर रहे थे, उसमें अपील में नहीं था दम. और हमारे अंपायर साहब नहीं है किसी से कम. और ये कमाल की गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी करते हुए डॉक्टर समीर अपनी टीम के लिए. और जिस तरीके से जो मेन एक्का होता है ना, जो मेन एक्का होता है उसको बचा के रखते हैं. और जैसे डॉक्टर साहब ने बोला था 88 रन बनाएंगे, तो उस हिसाब से मुझे लगता है फ्रेंड्स 11 ने ऐसी प्लानिंग रखी कि अच्छे गेंदबाज को एंड में रखें ताकि स्लॉग ओवर में हाथ खोलने का मौका न मिले. फुल टॉस गेंद को घुमा दिया. गेंद जाते हुए डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, वहां पर बेहतरीन फील्डिंग करते हुए 1 ही रन यहां पर अर्जित करते हुए. अच्छा शॉट था ये, लेकिन 1 रन से ही यहां पर खुश होंगे दोनों बैटर. और इसी के साथ बेहतरीन ओवर यहां पर चलता हुआ और समाप्त होता हुआ. और हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन के रायगढ़ के सबसे पुराने कमेंटेटर में से एक आदरणीय श्री टीके माली जी, उनका जो है उनका यहाँ पर सुबह से ही हुए, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. टोटल स्कोर 33, टोटल 3 रन आए इस ओवर से, है ना सर. तो 5-6 ओवर में 3 रन. टीके माली जी बात कर रहे थे, पहले पूरे रायगढ़ में उनका डंका बजता था, आज भी उनका डंका जोर शोर से बजता है. और ऐसे हमारे माली जी हैं, सदा मुस्कुराते रहते हैं. और आप देखेंगे कि जितने भी बड़े बड़े टूर्नामेंट्स होते हैं उनके मंच पर सर जरूर उपस्थित होते हैं. बहरहाल यहाँ पर 6वां ओवर लेकर गेंदबाज
डॉक्टर प्रवीण गेंदबाजी करते हुए और अच्छी यहाँ पर विकेट कीपिंग देखने को मिली और गेंद भी अच्छी थी यहाँ पर और दबाव में काफ़ी दबाव में रखा हुआ है बल्लेबाजी की टीम को। अभी काफ़ी सन्नाटा यहाँ पर छाया हुआ है। और अगर रोहित जी अगर हम बात करें तो एक जो छक्का लगा था वहाँ पर डीप मिड विकेट की तरफ और उसके बाद एक मिस फील्ड में जो चौका गया, उसके बाद एक अच्छे जैसे आसमानी शॉट आने चाहिए, वो फ्लो नहीं बना पाई। अगली गेंद फुल टॉस गेंद को लॉफ्ट कर दिया है, गेंद जाते हुए सीमा रेखा पार 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 और अब होगी म्यूजिक की बहार। ओवर टू डीजे। डॉक्टर पराग जलाते हुए 4 रन का चिराग अपनी बैटिंग के माध्यम से और काफी देर से मैदान पर डटे हुए हैं और उनके कप्तान को, उनकी टीम को उनसे काफी सारी उम्मीदें। एक बार फिर से घुमा दिया, गेंद हवा में है, फील्डर उसके नीचे, दन 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 दन, दन। थैंक यू डीजे जी। और ये वाइडिस लॉन्ग ऑन की जानिब मारा गया बेहतरीन शॉट था 6 रनों के लिए और पिछले 2 गेंदों में कमाल की बल्लेबाजी देखने को मिलते हुए टोटल 10 रन आए, 42 रन, 43 रन। छोटी गेंद, बड़ा मौका, गेंद को पुल कर दिया। हाँ, 6 रनों के लिए। और इसी गगनचुंबी छक्के के साथ 49, क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए, और जैसे डॉक्टर साहब बता रहे थे कि इतने हम हासिल करेंगे, उस दिशा में एक बार फिर और इसी छक्के के साथ स्कोर भी उछलता हुआ 55, बैक टू बैक लगातार 3 छक्के लगाकर इस मैच की पूरी दिशा को जो है पलटते हुए, और जो खुशियां फ्रेंड्स 11 डॉक्टर साहब की टीम, थाने की टीम, उनके चेहरे पर थी, अब वो पुणे में शिफ्ट हुई। दोनों अपोजिट डायरेक्शन की टीमें हैं, एक के चेहरे पर खुशी आती है और एक का चेहरा थोड़ा उदास हो जाता है। अभी तक हमने देखा चेहरा खुश था फ्रेंड्स 11 का, अब पुणे वाले डॉक्टर की टीम की कमाल की मुस्कुराहट, अच्छी बल्लेबाजी। और यहां पर दिशा से भटकते हुए वाइड गेंद का ऐलान करते हुए, अपने विंग्स खोलते हुए अंपायर और ऐलान करते हुए कि ये वाइड गेंद है, 1 और रन का यहां पर इजाफा होता हुआ टोटल स्कोर में 56। और जब भी आप दिशा से भटकते हैं ना, पूरे मैदान पर आपको भटकना पड़ता है, तो 1 रन यहां पर मिले और ये छक्कों का नतीजा है सर। एक बार फिर से गेंद पट्टे पे आते हुए, फील्डर उसके नीचे आते हुए और पकड़ा, खूबसूरत झेल, खत्म हुआ बैटर का खेल। बैटर चले अपने वतन की ओर, पवेलियन की ओर। वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। वो टू डीजे। हेलो, थैंक यू वेरी मच डीजे भाई। नए बैटर रफीक, डॉक्टर रफीक अगले बल्लेबाज मैदान पर। समीर गोलो 6 ओवर के बाद अब तक 56 टोटल स्कोर। धमाकेदार बल्लेबाजी पिछले ओवर में हमको देखने को मिली थी। डॉक्टर संतोष जाधव जी, सुखम हॉस्पिटल, पनवेल, करण जडे, करजत सर का यहाँ पर आगमन हो चुका है। सर तहे दिल से आपका स्वागत है। और सागर कामले डॉक्टर। और पहली गेंद हवा में, गेंद है और
थैंक यू वेरी मच डॉक्टर संतोष जाधव जी, आपका तहे दिल से स्वागत है। डॉक्टर सागर कामले जी, पल्स हॉस्पिटल और सुखम हॉस्पिटल के हमारे दोनों बेहतरीन डॉक्टर यहाँ पर आ चुके हैं। और जिस तरह से आसमान से धूप बरस रही है सर, मैदान पर छक्के बरस रहे हैं और रन बरस रहे हैं, कमाल की बल्लेबाजी। एक बार फिर से हवा में है गेंद जाती हुई सीमा रेखा पार पार पार, एक बार फिर म्यूजिक की बहार। ओवर टू डीजे। मी सर सुरुवातीलाच बोललो होतो, मला विश्वासच नाही तर आत्मविश्वास आहे आणि नक्कीच हे दोन प्लेयर पराग बोळे त्यांचं काम करून गेलेले आहेत, डॉक्टर यशवंत त्यांचं काम करत आहेत, नॉन स्ट्राइकला रफिक आहेत। जी सर, और कमाल की बल्लेबाजी। और सर जैसे आपने देखा होगा, जब बहुत सारे पेशेंट हाई डायबिटीज़ की वजह से आईसीयू में एडमिट हो जाते हैं तो नो रैपिड इंसुलिन दिया जाता है ताकि उनका शुगर लेवल जो है ना वो काफ़ी कम हो सके, और उसी तरह से यहाँ पर बल्लेबाजी की है ताकि स्कोर ज़्यादा हो सके सर। यस सर, डेफिनेटली इन्सुलिन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रायमरी फर्स्ट डायबिटीज। त्याच्यामध्ये आपण रॅपिड इन्सुलिन देतो, त्याच्यामध्ये आता बरेचसे ॲनालॉग्स वगैरे आलेले आहेत, 24 आवर्स काम करणारे असतील, जसे काही बासोजेन असेल, लॅन्टज असेल, त्याप्रमाणे इथे नक्कीच बेसल आणि बोलस याचं कॉम्बिनेशन इथे तयार होऊन नक्कीच स्कोर वाढत आहे, याचा मला आनंद आहे। और ये गेंद को ड्राइव कर दिया, व्हाट अ खूबसूरत शॉट। थैंक यू डीजे भाई। और जिस तरह से जब इंसुलिन लगता है तो बेसल इंसुलिन भी लगता है और नाइट टाइम इंसुलिन भी लगता है, तो उसी तरह से चारों तरफ रनों की बरसात होती हुई कमाल की बल्लेबाजी। और ये जो शॉट था ना, ये मैदान का सबसे लंबा एरिया होता है, 72 स्कोर अभी तक बना चुके हैं, सबसे लंबा एरिया में खूबसूरत दर्शनीय विराट कोहली जैसा शॉट लगाते हुए बैटर। और यहां पर वाइड गेंद का ऐलान करते हुए हमारे अंपायर जावेद एजाज महरूफ जी, माफ़ कीजिए एजाज महरूफ जी, जो कि माफ़ी चाहता हूँ सर, 12 साल से हम साथ में हैं। सर की पर्सनालिटी ऐसी है ना कि एकदम मस्त है, और जहाँ भी रहते हैं हमारे महरूफ भाई सभी लोगों को वहाँ पर हंसने को मजबूर कर देते हैं। तो माफ़ी चाहता हूँ सर, एकदम गुस्से में देखा उन्होंने, उनका हक है मेरे पे इस तरह से देखने का। और हमारे मात्रे जी दोनों एक नंबर की जोड़ी है, पनवेल से बिलोंग करते हैं और बड़े बड़े टूर्नामेंट्स पे बड़े बड़े अंपायरिंग की भूमिका निभाते हैं। और ये गेंद यहाँ पर मौका है विकेट कीपर के हाथों में समाती हुई गेंद, और इसी के साथ एक और विकेट का झटका यहाँ पर लगता हुआ बैटर चले पवेलियन की ओर। डॉक्टर यशवंत यांनी आपले काम करून पॅव्हेलियनमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची जागा रिप्लेस करण्यासाठी आलेले डॉक्टर प्रशांत खराडे, त्याच पद्धतीने इथे षटकार आणि फोर मारण्यामध्ये पारंगत असलेले डॉक्टर प्रशांत खराडे स्ट्राइकवर असतील, नॉन स्ट्राइक डॉक्टर रफिक। और सर जैसे जब नया नया बच्चा इस दुनिया में आता है तो आप लोग जितने प्यार से उसको हाथों में लेकर उसको पकड़ते हैं, है ना, नए नए बच्चे को गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर उसी तरह का कैच यहाँ पर पकड़ा, एकदम प्यार के साथ कैच लपकते हुए। नक्कीच त्यांनी बॅटिंग ज्या पद्धतीने करत होते तो घातकपणा पाहून हा कॅच सुटला तर अजूनही रन खूप होऊ शकतात हे पाहून ते अगदी प्रेमाने कॅच पकडलेले आहे, त्यांचे अभिनंदन। अगली गेंद वाटर शॉट घुमा दिया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ जाती हुई, थोड़ा सा मिस फील्ड होती हुई और दन 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 चना था चौका, और अब होगा खुशियों का मौका। ओवर टू डीजे। और यहाँ पर हमारे कप्तान साहब पुणे के, चौक इनके सासरवाड़ी है, तो सर आपका तो यहाँ पर स्वागत होगा ही होगा, है ना। और
दूसरा रन काफी तेजी के साथ दौड़कर पूरा करते हुए दोनों बैटर, अच्छा शॉट था, लेकिन ये मैदान की खूबसूरती है कि यहाँ पर जो है तो आपको भागना ज़्यादा पड़ेगा, मेहनत ज़्यादा करनी पड़ेगी क्योंकि मैदान बड़ा है और डॉक्टर लोग मेहनत नहीं करेंगे तो कौन करेगा सर, है ना। जैसे आप सजेस्ट करते हैं कि जैसे डायबिटिक पेशेंट है, सजेस्ट करते हैं कि डेली आपको 1 घंटा चलना है, यस है ना, डेफिनेटली। और यहाँ पे आप लोग को दौड़ना है आज सर। यस 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 सर। और ये रेगुलर एक्चुअली एक्सरसाइज होना चाहिए, फिटनेस होना चाहिए। जो भी डॉक्टर्स कोविड में 2-3 साल में जो दौड़े अभी और ये उसमें जो काम किया है, और उसके बाद में जब भी लॉकडाउन ओपन हुआ, जब भी मौका मिला ग्राउंड पे रहते, यही खासियत है। जी जी, और बात करनी होगी यहाँ पे हमारे सभी डॉक्टर्स की। सर कोविड आया, सभी लोग घर में छुपे थे, सब थे, लेकिन डॉक्टर ने अपनी जान की परवाह किए बिना, डॉक्टर रोहित, मैं इनको जानता हूँ सर को, ये एक दिन भी बंद नहीं रखा इन्होंने क्लिनिक। इन्होंने कहा पेशेंट इंपॉर्टेंट है। अगली गेंद और यहाँ पर यॉर्कर लेट की गेंद, फॉलो थ्रू में गेंद को कलेक्ट किया, रनों की यहाँ पर मौका, रन आउट होने का मौका, लेकिन चूकते हुए डायरेक्ट हिट होती तो यहाँ पर मौका बन सकता था। सर ये मौका जो है ना, ये कोविड के बाद जो ये मौका मिला है आप लोगों को अपनी स्ट्रेस को रिलीज करने का। कई सारे सवाल उठे आप लोगों के ऊपर, इतना बिल हुआ, ये हुआ, पेशेंट की जान बची उसकी कोई नहीं कहता है, लेकिन बिल की हमेशा सभी बात करते हैं। तो जिस जोश जज्बे जुनून के साथ आप लोगों ने जो मानवता की मिसाल पेश की है, उसका इस दुनिया में कोई सानी नहीं है। यस सर। अगली गेंद और एलबीडब्ल्यू की अपील कर रहे थे, वहां पर बैठे थे, मनाने थे, जैसे महबूबा को मनाने का प्रयास करते हैं, नए नए मान जा, लेकिन अंपायर इतने आसानी से मान पड़े, नखरे वाले अंपायर हैं दोनों, इतने जल्दी से मानेंगे नहीं। लेग बाय का ऐलान करते हुए मात्रे जी प्रपोज कर रहे थे अंपायर को कि अरे सर मान जाओ, लेकिन ऐसे मानने वाले में से नहीं है। सही डिसीजन होता तो जरूर मान जाते, आपके मन में प्यार होगा तो जरूर मान जाएगी हसीना, लेकिन यहाँ पर अच्छी अपील जीत हुई, उसको नकारते हुए काफी मुस्तैदी के साथ मात्रे सर, और गेंद को एक बार फिर से उड़ा दिया, वाइड इज लॉन्ग ऑफ की जानिब, और ये पकड़ा, खूबसूरत झेल, खत्म हुआ बैटर का खेल, बल्लेबाज चले अपने वतन पवेलियन की ओर। अब होगा म्यूजिक का शोर, ओवर टू डीजे। या स्पर्धेमध्ये LBW नाही ठेवले, 5 नाही ठेवले, नाईट मध्ये और यहां पर अच्छा कैच पकड़ा था, टोटल स्कोर 81, 4 विकेट के नुकसान पर 7.3 ओवर, 3 और हैं। तो यहां पर सर आपको तो घर जाने नहीं देंगे आपके ससुराल वाले। अरे सर डेफिनेटली, आज तो इधर रुकने वाला हूँ मैं। अगली गेंद के लिए घुमा कर मारना चाहते थे, और यहां पर अच्छी कीपिंग, और एलबीडब्ल्यू शायद नहीं है इस टूर्नामेंट में, है ना। लेग बिफोर अपील जो है, लेग बाई का ऐलान करते हुए हमारे अंपायर, तो एलबीडब्ल्यू नहीं है, लेग बाई है। 82 टोटल स्कोर, 82, 4 विकेट के नुकसान पर, और क्या कमाल की बल्लेबाजी यहां पर करते हुए, यहां से पूना जितनी दूर है उतना लंबा स्कोर बनाने का प्रयास आपने किया, लेकिन हमारे थाने की टीम कम नहीं है सर, एक से एक बढ़कर खिलाड़ियां। फुल टॉस गेंद, और यहां पर सिर्फ खड़े खड़े बैट घुमा दिया था, स्क्वायर लेग अंपायर की तरफ ये गेंद गई, 1 रन पूरा किया, दूसरा रन का तेजी के साथ मुकम्मल करते रहते, और कहते पहले आप दोनों रह गए पिच में, हाफ हो गए रन आउट। बाप रे बाप, वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का, ओवर टू डीजे। प्रशांत आपलं गाव कोणतं? आणि अशोक केलाय, अशोक धुंद्रा. नक्कीच सर. ठाण्यामध्ये आमचे जेवढे पिंपरी चिंचवडमध्ये मित्र आहेत तेवढेच मित्र माझे ठाण्यामध्ये आहे. मी 6 महिने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲज ए इंटेन्सिव्हिस्ट म्हणून मी कामही केलेलं आहे. माझंही ठाण्यावर तेवढंच प्रेम आहे सर. आणि हे जे काही फिल्डिंग करत आहेत ते सगळे माझे मित्रच आहेत.
और घुमा कर मारना चाहते थे, इस गेंद पर नॉन स्ट्राइकर एंड पर मौका, उससे क्या तेज लगाते डॉक्टर जी, उनके कद काठी देखिए, लेकिन दौड़ रहे थे ना, हुसैन बोल्ट को यहां पर उन्होंने फेल कर दिया और अच्छी सूझबूझ के साथ काफी तेजी के साथ दौड़ लगाते हुए रन आउट करते हुए नॉन स्ट्राइकर एंड पर, और ये पुणे से थाने पहुंच गए रन आउट करते करते नॉन स्ट्राइकर। प्रेडिक्शन सर माझं 88 रनचं होतं सर. स्कोर काय झालाय? सर बॉलरची नावं कोण सांगेल? 83 टोटल स्कोर 83 रन और प्रेडिक्शन से 90%, 92-93% तक आप बहुत एकदम सही पहुंचे। और ये जो है ना, आप पेशेंट को देखकर भी सर आप वैसे ट्रीट करते होंगे, आया सामने तो भाई ये सिम्टम्स हैं तो ये दवाई लो, तुम्हारा ठीक हो जाएगा, कल तक 90% ठीक होगा, उसके अगले दिन जो है 100% फिट हो जाओगे, है ना। तो कमाल का प्रेडिक्शन आपका। और बहरहाल यहाँ पर इनिंग ब्रेक होते हुए 83 रन बनाए पुणे की टीम ने, ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए 84 रनों की ज़रूरत हमारी थाने की टीम के लिए। और उसके आपके आगे का आंखों देखा हाल हमारे आदरणीय काका म्हात्रे जी, मैन फ्रॉम अलीबाग। आओ आप हो जाएंगे इनकी कमेंट्री की से खुशी से बाग बाग। आइए सर। नमस्कार क्रिकेट रसिक हो. महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 2022-23 पहिल्या दिवशी उपस्थित सन्माननीय पाहुणे आणि ज्यांना माणुसकीच्या जगातले देव म्हणून, ईश्वर म्हणून ज्यांना मानलं होतं, ते अर्थात सर्व डॉक्टर्स आणि आमचे सर्व क्रिकेट रसिक यांचा मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका म्हात्रे, विद्यानगर अलिबाग आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आपण पहिल्या सत्रामध्ये आमचे मित्र हिंदीमधून उत्तराखंडचे अर्थात लोकेंद्रजी ओझा सरांचा आवाज आपण ऐकलात, काय हिंदी समालोचन त्यांच्यामधून आपण ऐकलं. आणि आमचे सर्वच मंडळी या ठिकाणी खुश झाले, कारण ही भव्य क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आपण पाहता डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. आयोजक प्रायमा रसायनी रायगड राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपला सर्वांचं हार्दिक अधिक स्वागत. सर नमस्कार. पंचांच्या भूमिकेमध्ये रायगड जिल्ह्यामधले एक अतिशय लोकप्रिय जोडी ज्यांना म्हणलं जातं, अर्थातच ज्याने टेनिस लेदर मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगले योगदान देणारे आमचे पंच मित्र आहेत. अर्थातच चंद्रकांतजी म्हात्रे साहेब, ज्यांना बाबू या नावाने संबोधलं होतं, जे मूळचे नावा पनवेल या गावचे सुपुत्र आहेत आणि नवीन पनवेलचे रहिवासी आहेत. आणि दुसरीकडे इजाज मारूफ सर, हे अर्थात पनवेल. ही जोडी नेहमी लोकप्रिय पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. आमच्यासोबत गुणलेखक रोहितजी गाताडे सर आहेत, रसायनी. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये गुणलेखकांची भूमिका त्यांनी अतिशय उच्च दर्जाच्या रीतीने आपल्याला पाहायला मिळाली. समालोचकामध्ये खूप मोठं नाव आहे, ज्यांना महागुरू असं म्हटलं जातं, टी के माळी सर. हे अतिशय सुरेख मराठी समालोचक आणि लोकेंद्रजी ओझा साहेबांचं निश्चितच मी कौतुक करेन. हिंदीमधलं एक जबरदस्त योगदान आपल्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्टार टेनिस क्रिकेट मोहपाडा विशाल बाबर यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा अर्थात 182 देशामध्ये आपण पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून, अँड्रॉइड टी व्हीच्या माध्यमातून आपल्या घरबसल्या देखील ही स्पर्धा पाहू शकता. त्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं देखील हार्दिक अधिक स्वागत. त्याचबरोबर तर पुढील सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. फ्रेंडशिप येऊन ठाणे आणि रायगड स्पार्टस या दोन संघामध्ये, दोन्ही संघांच्या संघनायक डॉक्टरांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षात यायचं आणि ही नाणेफेक सन्माननीय
डॉक्टर सागरजी कांबळे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होईल, ती नाणेफेक कक्षामध्ये. त्यांचा नाही ना. डीजे नरुटो साऊंड सिस्टीम, वावे राठोड मराठी गीतं आणि त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. निसिम क्रिकेट मैदान, सेबी रोड, रसायनीमध्ये सुरू असलेले अतिशय सुंदर हे हिरवगार मैदान, या मैदानाच्या माध्यमातून दुसरं सत्र इथे सुरू होतोय आणि दुसऱ्या सत्रामध्ये फ्रेंडशिप 11 ठाणे या संघाला, गोलंदाजचं नाव द्या प्लीज, गोलंदाज प्लीज, डॉक्टर राहुल सर या ठिकाणी पहिले षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक असणार आहे, कारण 8 षटकांचे सामने आहेत आणि डावाची सुरुवात करण्यासाठी इथे स्ट्राईकला महेश डॉक्टर महेश देशमुख, महेशजी देशमुख आणि समीर गोलब, डॉक्टर समीरजी वलप या ठिकाणी, समीर गोलब. समीरजी घोलप सर स्ट्राईकला महेश. या ठिकाणी. महेशजी कुठले आहेत, कुठल्या गावात त्यांचं? ठाणे ठाणे ठाणे. अच्छा, तर ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये एक पंचांचा इशारा येतोय, चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांचा. आणि पहिल्या सामन्यातला हा दुसऱ्या सत्रातला पहिला चेंडू इथे आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र सुंदर चेंडूची समाप्ती होते. उजयश्रीच्या जवळून चेंडू इथे यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धार चेंडू सांगतात. चला दोन्ही संगनायक कॅमेरामन जरा प्लीज स्टेजकडे अर्थात नाणेफेक कक्षाकडे कॅमेरा आपण फिरवायचा आहे. कॅमेरामन आपल्या नम्र विनंती. गोलंदाज डॉक्टर राहुल इथे मात्र आपण पाहतात ते URCN कडून पुढचा चेंडू बॅटचा स्पर्श झालाय. चेंडू एक धाव संघाला. थोडस असं घ्या ना, म्हणजे डबल करा ना, म्हणजे जवळ येईल, म्हणजे लांब पडते ना. एका धावेने दुसऱ्या सत्रामध्ये पहिली धाव येते, ती डॉक्टर महेशजी यांच्या माध्यमातून. आडनाव काय त्यांचं? डॉक्टर महेशजी देशमुख सरांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र पुढच्या चेंडूसाठी यावी चेंडूला अर्थातच डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू स्वेरचा इशारा येतो. आपल्याला लगेच आठवण होते ती वेस्ट इंडिज संघाचे मायकल होल्डिंग यांची, ज्याने 12 वर्ष क्रिकेट खेळले पण कधीही सोयरी चेंडू त्यांनी फेकला नाही. हा देखील इतिहास नोंदला गेला तो क्रिकेट विश्वामध्ये. नाणेफेक जिंकली ठाणे संघाने, नाणेफेक जिंकली. संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळी आपण मैदानाकडे URCN कडून. पुढचा चेंडू ड्राईव्ह केला चेंडू पाहता तो गेला अर्थात पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय तोपर्यंत एक धावीचं योगदान मिळते. धावफलकात वाढ होते 2. डॉक्टर समीर या ठिकाणी एका धावीने आपलं खातं उघडतात आणि पहिल्या षटकाच्या अगदी सुरुवातीला संत गतीने एक धावेने धावफलकावर योगदान देतात. एक धाव. आता मात्र डॉक्टर महेशजी देशमुख या ठिकाणी खेळणारी तयार असतील. पुढचा चेंडू या कॅच 12 प्लेअर इथे पाहिजे म्हणजे प्लेअर नाहीत ना. 11 झाले. कॅच सगळे. धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षकाचं नाव द्या प्लीज. क्षेत्ररक्षक डॉक्टर साहेबांना विनंती आहे, क्षेत्ररक्षकाचं नाव द्या प्लीज. तर सुंदर झेल इथे पाहायला मिळाल वाडी श्लॉंगा क्षेत्रामध्ये. आणि डॉक्टर प्रशांत खराडे यांच्या हातामध्ये झेल विसावतोय आणि अशा प्रकारे हा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. एक या धावसंख्येवर डॉक्टर महेश देशमुख यांची खेळी समाप्त. नवीन फलंदाज मैदानामध्ये डॉक्टर शशी चव्हाण सर या ठिकाणी मैदानात येतात. तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज आपण जर विचार केला तर 1971 मध्ये अजितजी वाडेकर, भारतीय संघाचा विचार केला तर अजितजी वाडेकर. काल ज्यांचा वाढदिवस होता ते राहुलजी द्रविड आणि ज्यांना कर्नल या नावाने संबोधायचं, आणि दिलीपजी वेंगसरकर ज्यांना कर्नल नावाने संबोधायचं, आणि राहुलजी द्रविड द वॉल ऑफ द इंडिया असं म्हटलं तर सौरभजी गांगुली, त्यानंतर अर्थातच विराट कोहली, चेतेश्वर पुजारा ही अतिशय मोठी नावं आहेत भारतीय संघासाठी. वळी आपण मैदानाकडे. यशस्वी गोलंदाज यावी चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, एक चोटी धावण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये, यष्टीकडे चेंडू फेकला तोपर्यंत एक धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या मधून धावप्रकार धावा येतात त्या 4 धावा.
एक गडी बाद 4 धावा. एक धावेने डॉक्टर शशी चव्हाण यांची एक धाव येते. क्षेत्ररक्षण आपण विरोचना पाहिलेत तर अर्थातच डीप थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन इथे आपण पाहतात. एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट एक क्षेत्ररक्षक मिळाव ही रचना यावी. बॅटचा स्पर्श झालाय. चेंडू मात्र यष्टीशी थांबू शकले नाही. चेंडू जातोय तर शॉर्ट फाईल क्षेत्रामध्ये इथे एक धावीचं आणखीन एक योगदान मिळालं. अर्थात बॅटच्या माध्यमातून एक धाव संघाला मिळते आणि एकूण एक गडी बाद धावफलकात धाव येतात ते 5. आणि षटक क्रमांक हे पहिलं अतिशय सुरेख षटक या ठिकाणी गोलंदाज राहुल सरांच्या माध्यमातून समाप्त झालं. मर्जी षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 5-7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज असं मानलं होतं. लेदर विश्वामध्ये पाहिलं तर 10 आणि धावफलकात धावा येतात त्या 5. डॉक्टर निर्मलजी पाटील सर या ठिकाणी नवीन षटक घेऊन आहेत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. यावेळी मात्र 3 क्षेत्ररक्षक 3 शॉट सर्कलच्या बाहेर असतील आणि डॉक्टर निर्मल सर या ठिकाणी नवीन एकाच इनकडून 2 इनकडून नाहीये 2 इनकडून तर यावी या चेंडूला पॅडल स्वीपचा वापर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला शॉर्ट फायनलच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू येतात तोपर्यंत एक धावचं आणखीन एक योगदान. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. पंच अर्थात चंद्रकांतजी म्हात्रे सर आणि अर्थात इजाज मारूफ सर. चंद्रकांतजी म्हात्रे यांना बाबू या नावाने सवाल तर नावा गावाचे अगदी पनवेल तालुक्याचे शेवटचं टोक JNPTच्या अगदी बाजूला असं त्यांचं जे जन्मगाव पण तो नवीन पनवेल इथे राहत आहेत. इथे मात्र अतिशय सुंदर अशी गीतं आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान फलंदाज बाद झाले. धावफलकार मात्र माफ करा धावसंख्या येते ती 6. 2 फलंदाज बाद आणि झेल क्षेत्ररक्षक जरा प्लीज पुन्हा एकदा नाव द्या कारण 11वा-12वा खेळाडू इथे नाही आहेत. नवीन फलंदाज डॉक्टर किरण शेळवले सर या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत. किरण शेळके डॉक्टर किरण शेळके दरम्यान यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा त्या दिवशी धन्यवाद विजय. डॉक्टर किरण यांच्या माध्यमातून आलेला हा पॉवरफुल षटकार आपल्याला पहिल्या चेंडूवर त्यांनी मारलाय आणि ख्रिस गेल यांची आठवण करून दिली. दरम्यान यावेळी डीजेला थांबव प्लीज कारण एकूण जर आपण अंतिम दिवशी जेव्हा आपण बक्षीस वितरण समारंभामध्ये आयोजकांकडे कोणताही पर्याय या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर क्षेत्ररक्षक प्लीज. डॉक्टर राहुल यांच्या माध्यमातून कव्हरला एक सुंदर झेल घेतला आणि डॉक्टर किरण यांची खेळी समाप्त झाली. डॉक्टर किरण यांचं मी वैशिष्ट्य सांगेन की क्रिकेट विश्वामध्ये ख्रिस गेल यांनी पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारला होता
ते योगदान दिलं होतं डॉक्टर किरणनी. मात्र नंतर तुम्ही पाहिलं कव्हर क्षेत्रामध्ये उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात ते बाद झाले. क्रिस गेल यांची आणखीन एक माहिती तुमच्याकडे देईल की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी भंगार, आपल्याकडे जे भंगारवाले येतात असं भंगार विकण्याचं त्यांनी काम केलं. भंगार गोळा करायचे, भंगार विकायचे. षटकार क्रिकेटच्या मधून आले, षटकार मारला आणि त्यानंतर क्रिकेट विश्वामध्ये त्यांना अगदी डोक्यावर घेतलं. आज वेस्ट इंडिज संघाचे एक जबरदस्त खेळाडू पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे यावी. बॅटचा स्पर्श झालाय, पूल करतो चेंडू, आता बॅटचा स्पर्श होतोय, चेंडू जातोय तो अर्थात डीप थर्डमॅन सीमारेषा पलीकडे येतोय. एक सुंदर चौकार, 4 धावा. क्या बात आहे. चालेल नाही चालेल, मला इथं चालेल. धन्यवाद धन्यवाद विजय. वेसावकर आणि मंडळी एक 37 वर्षापूर्वी हे कोळी गीत आपल्याला ऐकायला मिळालं. आजही त्याची इतकी जबरदस्त योगदान आहे की कोणत्याही लग्न समारंभ, हळदी समारंभ आणि कार्यक्रमात हे वेसावकर आणि मंडळींचं गीत आपण डीजे बँडच्या माध्यमातून नाही ऐकलो आणि आपण नाही थिरकलो असं कधी होत नाही. 16 धावा धावपत्र येतात. 2 षटकांची समाप्ती, प्रतिषटका 8च्या सरासरी धावपलकर धावा येतात. त्या ठाणे संघाच्या यावेळी 3 गडी बाद, 16 धावा. तब्बल 84 धावांच्या लक्ष्याची पाठलाग 84 धावांचा पाठलाग इथे केला जाईल आणि 84 धावांच्या पाठलाग करताना 16 धावा धावपलकरवाल्या 2 षटकामध्ये 8 षटकांचा सामना आहे आणि येणाऱ्या 6 षटकामध्ये 68 धावा, अर्थात प्रति षटकाचा विचार केला तर 11.33 ची जी सरासरी होती 10.5 ती थोडीशी वाढली आणि 11.33च्या सरासरीने धावा धावपलकर जमवायच्या आहेत. ते गोलंदाजीचं पृथक्करण आपण इथे पाहिलं तर डॉक्टर राहुल यांनी 5 धावा दिल्या होत्या आणि 1 फलंदाज बाद केलं होतं. इथे डॉक्टर शार्दूल सरांनी 10 धावा दिल्या. थोडंसं मागणं षटक आम्हाला पाहायला मिळालं आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. नवीन षटक घेऊन गोलंदाज डॉक्टर शार्दूल पुन्हा एकदा URC एंड कडून सज्ज होतात. शॉट थर्डमॅन आहे. इथे मात्र आपण पाहतात डीप पॉईंट, एक शॉट कव्हर, एक लॉंग ऑफ, युरोशना ऑफ साईडला. ऑनसाईडला आपण पाहिलं तर शॉट फाईन लेगला एक अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे. शॉट स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट, एक वाडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. दरम्यान पहिला चेंडू, गोलंदाज होते डॉक्टर शार्दूल यांचा चेंडू. यावेळी फलंदाज पूर्णपणे बीट होतात. फलंदाज यावेळी खेळण्यासाठी तयार आहेत ते डॉक्टर सबीर. 2 या धावसंख्येवर खेळत आहेत. 2 धावांचं आतापर्यंत त्यांनी योगदान दिलं. क्रिकेटचं कुरुक्षेत्र आणि चेंडूपरचं युद्ध. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी गेला. झेल आणि क्रिकेटचा फार जवळचा संबंध आहे. 4 या धावसंख्येवर कसोटीमध्ये रोहित शर्मा यांना जीवदान मिळालं. त्यांनी 264 धावा कुठून काढल्या. इंग्लंड दौऱ्यामध्ये नुकत्याच झालेल्या दौऱ्यामध्ये विराट कोहली यांना 0 धावसंख्येवर जीवदान मिळालं आणि त्याने तब्बल 103 धावांचं योगदान दिलं. हे क्रिकेट आहे. अनिश्चितही ठासून भरले या क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू
हलकं केला होता. 1 धावेचं योगदान मिळते. 24 धावा या धावपलकरिता 4 फंडाच गमावलेत. लेटकट आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा अतिशय जवळचा संबंध. सुनीलजी गावस्कर क्रिकेटचे अतिशय जबरदस्त खेळाडू ज्यांचे मेवणे कर्नाटकचे, ज्यांनी लेटकट आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिलेले योगदान अतिशय मोठं होतं. आणि लेटकटच्या माध्यमातून अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला हळूच बॅट लावायची आणि चेंडू डीप थर्डमॅनच्या दिशेने पाठवायचे. म्हणजे आम्ही फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि त्यामुळे या ठिकाणी एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावेतात 24. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. प्रति षटक 8च्या सरी धावसंख्या धावफलक येते. 84 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करतायत. 3 षटकामध्ये 24 धावा येतात. म्हणजे येणारी अजूनही 5 षटकं आणि 5 षटकामध्ये 60 धावांची गरज आहे. प्रति षटक 12. नवीन षटक गोलंदाज डॉक्टर निर्मल पाटील या ठिकाणी नवीन षटक घेऊन येतात, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं आणि आपल्या कोट्यामधलं अर्थात दुसरं षटक ते घेतात. 4थ्या षटकाची सुरुवात होते पुन्हा एकदा युआरसीएन कडून. काट केलाय लेटकटचा वापर. डॉक्टर फलंदाज अर्थातच डॉक्टर श्यामल यांना आणि 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात धावा येतात. त्या 4 गडी बाद 26 यावी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या फ्रेंडशिप 11 ठाणे या संघाची 84 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी. मगाशी लोकेंद्रजी ओझा सर यांचा आपण आवाज ऐकला. झारखंडचे अतिशय हिंदी समालोचक. अनेक क्रिकेट्समध्ये पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतो. आता मात्र फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न इथे केलाय. चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला ते कव्हर पॉईंटवर क्षेत्रशी चेंडूवर येतात आणि तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळते. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज डॉक्टर श्यामल यांना. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि एकूण धावसंख्या 28. तर या स्पर्धेतला हा पहिला सामना आहे. 8-8 षटकांचा सामना आपण पाहतात. हे खरं योगदान आहे. तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात गेला तर तिथे 8 षटकांचे सामने आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. हे देखील योगदान. दरम्यान यावी चेंडू चांगला होता. गोलंदाज अर्थात आहे डॉक्टर निर्मल, जे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक फेकतात. एका बाजूने 4 षटकं, दुसऱ्या बाजूने 4 षटकं. हा या क्रिकेटमधला नियम आहे. सामना जर बरोबरीत आला तर अर्थातच जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव धन्यवाद डीजे, धन्यवाद. 1 धाव शॉट या ठिकाणी येते आणि त्यामुळे खरं तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले. त्यामुळे एकही धाव नाही आहे कारण 1 रन शॉट येते. आणि डॉक्टर रफिक याने हा थ्रो केला. ही मान्यवर मंडळी आहे आपल्या सर्वांसाठी, कारण पृथ्वी तळाचे अर्थात देव माणसं म्हणून डॉक्टर्स असं ज्यांना म्हणलं जातं आणि ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे डॉक्टर्स रफिक यांनी जो फेकी केली होती, थ्रो केला होता आणि तिथे मात्र डॉक्टर श्यामल यांची खेळी समाप्त होते. 5 या धावसंख्येवर मैदानातून परततात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. धावा ताब्यात करत 28. षटक क्रमांक 4. रिव्ह्यू या ठिकाणी धावचीसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आला. या रिव्ह्यूच्या माध्यमातून काय घडणार पाहूया. स्क्रीनच्या माध्यमातून तिसरे पंच या ठिकाणी पाहतील आणि अर्थात त्या रिव्ह्यूचं माध्यमातून आपण फलंदाज धावचीत आहे किंवा नाही हे पाहिलं जाईल आणि त्याचं उत्तर आपल्या काही क्षणातच आपल्याला या ठिकाणी मिळेल. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूबाचं युद्ध आपण या पाहतात आणि डॉक्टर्स मंडळीची ही भव्य क्रिकेट स्पर्धा. टिकेमाळी सरांबरोबर मी अर्थातच ती स्पर्धा, एक स्पर्धा काही वर्षापूर्वी केली होती. ती
नागोठणेला IPSLच्या मैदानामध्ये एक सुंदर आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं आणि फलंदाज या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं फलंदाज धावचीच्या रूपाने बाद आहेत आणि या ठिकाणी आणखीन एक फलंदाज मैदानातून गमावले. हा ते तर डॉक्टर शामल या ठिकाणी मैदानातून परत आहेत 5 या धावसंख्येवर आणि धापलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 28 आणि आता मात्र डॉक्टर प्रवीण सर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होत आहेत. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर एकूण 5 फलंदाज गमावले, अर्धा संघ परतलाय 28 या धावसंख्येवर, जिथे 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जाणार आहे. आणि या माध्यमातून खरं तर यावेळी आपण पाहणार आहोत की बुडती नौका पैलतर नेण्यासाठी एका नाखवेची नावाडीची गरज असे कोळी बांधव म्हणतात. आणि महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर समुद्रकिनाऱ्याला डहाणूपासून ते आदिजी बांदेकर यांचं बांदा हे गाव म्हणजेच अगदी गोव्याच्या बॉर्डरवर सिंधुदुर्गामध्ये 720 किलोमीटरमध्ये अनेक अर्थात कोळी बांधव जेव्हा मच्छीचा व्यवसाय करतात, मच्छीमारीचा व्यवसाय करतात, त्यांच्या माध्यमातून ती नावाडी म्हणजे नाखवा या ठिकाणी मिळणार का ठाणे संघाला. यावी पूल केलाय, फटका चांगला आहे, 1 बॉल चेंडू सीमारेषा पकडली जातोय, चेंडू जाणार आहे नंतर ही मॅच झाल्यावर तर प्रवीण सरांनी फोर मारला. धन्यवाद टीचर. डॉक्टर प्रवीण ज्याने पहिल्या चेंडूवर खेळत असताना पहिल्या चेंडूवर चौकार मारला त्याबद्दल निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू आणि षटक आपण इथे पाहतोय ते अर्थ चौथं डॉक्टर निर्मळ यांचं समाप्त होते. 34 धावा प्रतिषटक जर आपण ज्या या ठिकाणी विचार केला 4 षटकामध्ये 34 धावा म्हणजे 8.50च्या सरासरी धावसंख्या दाखल येते. 84 धावांची गरज आहे आणि 84 धावांमध्ये 34 धावा अर्थातच 50 धावांची गरज असेल ती येणाऱ्या पुढच्या 4 षटकात प्रतिषटक 12.50च्या सरसने निर्मल यांचं षटक डॉक्टर निर्मल यांचं षटक समाप्त होतोय ज्याने 10 धावा दिल्या. थोडंसं मागणी षटक पाहायला मिळालं आणि सफलता मात्र त्यांना कोणती नाही. 2 षटकं गोलंदाज केले आणि पहिल्या षटकात देखील त्यांनी 10 धावा खर्च केले तेव्हा 2 विकेट प्राप्त केले आणि 2 षटकात 20 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्यांची कामगिरी. UDRS म्हणजेच अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पंच निर्णय आढावा पद्धती मागाशी जो घेण्यात आला होता याचा वापर प्रामुख्याने मैदानावरील पंचांच्या निर्णय विरुद्ध दाद मागणी केला जातो. ज्यावेळी पंच स्वतः तिसऱ्या पंचाची सल्लामसलत करून निर्णय देतात त्याला अंपायर रिव्ह्यू असं म्हणतात. तर काही वेळा खेळाडू मैदानात रिव्ह्यू मागतात त्याला प्लेयर्स रिव्ह्यू असं म्हणतात. तिसऱ्या पंचांचं काम अधिक सोपवण्यासाठी चित्रीकरणाद्वारे विविध बाजूने फलंदाज बाद आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. त्यामध्ये स्टंप, माईक, स्क्रीनोस मीटर, बॉल ट्रॅकिंग या सर्वांचा विचार केला जातो. 1992च्या विश्वचषकात सर्वप्रथम तिसऱ्या पंचाची संकल्पना अस्तित्वात आली आणि परंतु त्या निर्णयात काही चुका राहू लागल्या आणि 1997 मध्ये श्रीलंकेचे सेनकार वीररत्न यांनी UDRची संकल्पना मांडली. नवीन गोलंदाज जरा गोलंदाजचं नाव द्या प्लीज. शार्दूल, डॉक्टर शार्दूल. डॉक्टरांचा काय आवाज आहे पहा. कारण निश्चितच पेशंटना शांत बसण्याचं काम हे डॉक्टर मंडळी करत असते. दरम्यान यावेळी बचाव कृपया चेंडूला खेळून काढला. चेंडू आपण पाहता आपल्या फालतू गोलंदाजाने पकडलं. गोलंदाज आहेत ते डॉक्टर शार्दूल जे आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं 5वं षटक फेकत असताना. दरम्यान मैदानाकडे वळूया. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आहे. समोर फलंदाज आहेत ते डॉक्टर समीर. 3 धावसंग्रह असताना या समीरच्या मॅच मध्ये धन्यवाद डीजे. डॉक्टर समीर यांच्या बॅटमधून आलेला एक सुंदर फटका षटकार. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावपकार धाव येतात ते 40. 44 धावांची गरज आहे अजूनही. दरम्यान मोठा रनअप आहे. 10 ते 12 पर्यंत रनअप डॉक्टर शार्दूल यावी. पुढचा चेंडू पुणे
महिला डॉक्टर्स आहेत ना ह्या सगळ्या? महिला डॉक्टर्स आहेत, महिला डॉक्टर्स आहेत. नाही नाही डॉक्टर्स महिला वर्ग आहेत तिथे की नाही? तर एकूण धावपलकात वाढ झाली 46 सुंदर फटकेबाजी होती. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली गेली आणि पंचांनी दर्शवलंय या ठिकाणी फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. काय फलंदाजी करतायत सलामीची फलंदाज डॉक्टर समीर, ज्याने तब्बल 2 षटकारांच्या माध्यमातून आपली वैयक्तिक धावसंख्या फलका नोंदवत आहेत 15 आणि एकूण धावपलका धावा येतात त्या 46. अर्धशतकापासून 4 धावा दूर आहेत. एक चांगली फलंदाजी. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी धन्यवाद. यावेळी हलकसा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, दिशा दिली, चेंडू जातोय तो मिडान क्षेत्रामध्ये, क्षेत्राचे चेंडू येणार तो आपल्याला दुसरी धाव घ्यायची होती. पण क्रिकेटमध्ये तारतम्य अतिशय महत्वाचं असतं. कॉल हा महत्वाचा असतं. पहिली धाव त्यानंतर लगेच दुसरी धाव काढायची तर तो आवाज द्यावा लागतो एकमेकामध्ये. एकच धावेचं योगदान इथे मिळाले. 51 धाव दाबलं घेतात. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. प्रतिषटक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 51 धावा प्रतिषटक म्हटल्यानंतर 5 षटकामध्ये तब्बल 10.20च्या सरासरी ही धावसंख्या धावपलकर नोंदवतोय फ्रेंड्स 11 ठाणे संघ निमा पीएमसी धनश्री 11 पुणे या संघाविरुद्ध. आता मात्र आपण पाहणार आहोत 84 धावांचं लक्ष आहे. 51 धाव धावपलकर आल्यात म्हणजे 33 धावांची गरज आहे. 33 टू विन आणि येणारी षटकं आहेत ती अर्थातच 3 म्हणजे 18 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष. दिल्ली काफी दूर, मुंबई खूपच दूर असं ज्या म्हटलं जातं. परंतु एका बाजूला सलामीचे फलंदाज समीर डॉक्टर समीर यांचा जर विचार केला तर अतिशय वीस धावांचं योगदान दिलं आणि आपल्या संघाला एक तारणार फलंदाज समीर या ठिकाणी नवीन गोलंदाज नाव द्यायचं प्लीज. डॉक्टर राहुल. यावेळी नवीन षटक एंड मात्र आता बदललेला आहे. अर्थातच NISM एंड कडून हे दुसरं षटक असणार आहे या एंड कडून, कारण 2 एंड आहेत. पहिल्या वेळी 4 त्यानंतर दुसऱ्या एंड कडून 4 असे एकूण 8 षटकांचा सामना. पहिला चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा हवे
62 आणि आता मात्र 22 धावांची गरज आहे. येणारी 2 षटकं बाकी म्हणजे 12 चेंडू आणि 22 धावा. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये 10चं अंतर. षटकोत्तर गोलंदाज डॉक्टर राहुल पाहायला मिळाला. 11 धावा त्यांनी खर्च केला. एक फलंदाज त्यांनी बाद केला. डॉक्टर शार्दूल यांनी मागचं षटक 17 धावांचं फेकलं होतं. डॉक्टर निर्मल यांनी 10 धावा या ठिकाणी आवाज कमी केला दे की तर या क्रिकेटच्या गुरु डॉक्टर पराग 12 चेंडू आणि 22 इथे आम्हाला हवंय तर जाऊया मैदानाकडे. डॉक्टर पराग यावेळी 5वे षटक फेकणे तयार आहे. ते निसम एंड कडून 7-8 पॉईंटचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र हवेतून बॅट फिरली. चेंडू पहिला निघून गेला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निदान सांगता जिंब यांची आपल्याला आठवण होते, ज्याने क्रिकेट विश्वामध्ये हा पहिला फटका शोधून काढला. आणि आज आपण लेदर क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये असे अनेक खेळाडू पाहायला मिळाले. ते रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार षटकार मारतात, पण ते दूध लागला तर आपण ते बरोबर असं म्हणतात. आणि या ठिकाणी यावेळी फलंदाज मात्र एक धाव घेण्यामध्ये लेग बाईटच्या माध्यमातून यशस्वी झाले. वळूया मैदानाकडे. मोठा फटका
धन्यवाद. या तीन बॉल धन्यवाद. एकीकडे आयोजकांचे राज्य महाराष्ट्र अगदा वेगळा थरार. त्याला मिळाला सुरू. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि ऑनसाइडला देखील जवळ होते. शेवटच्या तो दादा एक मिनिट दे